नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघूया. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज शिवसेनेतर्फे करण्यात आलेली आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्याचं जाहीर केलंय. संजय राऊत आणि संजय पवार यांचे राज्यसभेच्या निवडणुकीसाठीचे अर्ज उद्या दाखल केले जाणार असून यावेळेला मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीतले प्रमुख नेतेही उपस्थित असतील. उद्या 1 वाजता मी स्वतः आणि संजय पवार हे राज्यसभेसाठी आपली उमेदवारी दाखल करतील. स्वतः मुख्यमंत्री उपस्थित राहतील 1 वाजता. उद्या महाविकास आघाडीचे इतर नेतेसुद्धा उपस्थित राहतील. त्याच्यामुळे आता अधिकृतपणे जाहीर काय करायचं मी सांगतो. संजय पवार जे आमचे कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख आहेत, फार जुने कडवड शिवसैनिक आहेत, त्यांचं नाव नक्की झालं. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले संभाजीराजे छत्रपती यांना भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कुणीही पाठिंबा जाहीर न केल्यानं त्यांची कोंडी झाली आहे. आणि या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांचं एक पोस्टर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या संभाजीराजे समर्थकांकडून सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केलं जात आहे. आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार असा मजकूर या पोस्टरवर लिहिलेला आहे. या माध्यमातून संभाजीराजे समर्थकांकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीला एक प्रकारे इशाराच देण्यात आल्याचं बोललं जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी राजकीय आरक्षण मिळावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक जयंत पाटील, अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत सध्या सुरू आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू असल्याचं समजतं आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत बैठकांचं सत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आहे. जयंत पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड हे या बैठकीसाठी उपस्थित आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील एल्गार पुकारल्याचं पाहायला मिळत आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी ही बैठक सध्या सुरू असल्याचं समजतंय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा आता आक्रमकपणे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अनुषंगानं आता बैठकांची सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विनोद, काय नेमकी माहिती? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. गेल्या 2 दिवसापासून ही बैठक आहे. कालही बैठक झाली होती आणि आजही दुसरी बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, प्रदीप तनपुरे, याआधी दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड यासारखे अनेक वरिष्ठ त्या बैठकीला उपस्थित आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या निवासाने ही बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षणाविषयीची संपूर्णपणे भूमिका राज्य सरकारची काय असायला पाहिजे त्याची रणनीती या ठिकाणी आखण्याचं काम केलं जात आहे. आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राजकीय आरक्षण महाराष्ट्राला मिळावं याही दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चा केली जात आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ओबीसीवर एक अधिवेशन झालं आणि त्यामध्ये शरद पवार यांनीही आणि इतर नेत्यांनीही स्पष्ट भूमिका मांडली की ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेण्यात येणार आहे. आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जे न्यायालयीन प्रक्रिया आहे ते पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून एकंदरीत तयारी या बैठकीमध्ये केली जाणार आहे. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधून त्यांना माहिती दिली जाणार आहे का? गेल्या 2 तासापासून ही बैठक सुरू आहे. आणखी किमान तासभर आणखी बैठक चालेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील हे पत्रकारांशी बातचीत करतील. परंतु त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी आरक्षणाची रणनीती आहे ते आखण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे आणि तशा अनुषंगाने या ठिकाणी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. बिलकुल विनोद, धन्यवाद माहिती दिलीत आपण त्याबद्दल. राज्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा
मोठ्या प्रमाणात गाजतोय। याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मोदी सरकारला जातीनिहाय जनगणना करा, सत्य काय आहे ते बाहेर येऊ द्या असं आवाहन केलंय। केंद्रानं ओबीसी जनगणना करावी म्हणजे त्यानुसार न्याय वाटणी होईल। कोणी इथं फुकट मागत नाहीये, जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही। ज्याच्या हातात देशाची सूत्र आहेत ते करतील असं वाटत नाही। आपल्याला त्यामुळे आता एकत्र यावं लागेल असंही शरद पवार म्हणाले। एवढी लोकसंख्या आहे का नाही या संबंधीची शंका व्यक्त करतात आणि मला आनंद आहे की तुम्ही आजच्या परिषदेमध्ये एक ठराव तुम्ही या ठिकाणी मान्य केला। केंद्र सरकारने ओबीसीची जातीय जनगणना करावी। एकदा करून टाकूया, एकदा कळून द्या देशाला की नक्की काय संख्या आहे आणि ती संख्या असेल त्याप्रमाणे न्यायाची वाटणी करा। की आज या महाविकास आघाडीने याच्यामध्ये धोका दिला की आणखीन काय दिलं। 5-5 वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता असताना आणि गेली अनेक वर्ष देशाची सत्ता असताना सुद्धा तुम्ही झोपला होता का हा जर फक्त तुम्ही विचारला तर त्याचं उत्तर द्यावं लागेल। त्यांना या संबंधीचा हा बोलायचा अधिकार नाही आणि त्याचं महत्वाचं कारण की आज काही बोलत असेल तर त्यांचं खरं मन, त्यांचं खऱ्या अंतःकरणाची जी मनावर आहे ती या वर्गाला काही मिळेल आणि हा वर्ग आपल्या खांद्याला खांदा लावून पुढं उभं राहील। हे ज्यांना मंजूर नाही या लोकांच्याकडून अशा प्रकारची सोबत केली ही जाणार नाही। फक्त टीका टिप्पणी ही त्यांच्याकडून केली जाते। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा जातनिहाय जनगणनेची मागणी केलेली आहे। केंद्र सरकार एम्पिरिकल डेटा देत नसल्याचा आरोप सुद्धा भुजबळ यांनी केलाय। परत जे आहे जनगणनेमध्ये जाती जनगणना झाली पाहिजे आणि त्यासाठी जसं बिहार पुढे आलेला आहे त्या धर्तीवर आता पवार साहेबांच्या उपस्थित पवार साहेब आणि आम्ही सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुद्धा ही मागणी करतो आहोत की आता 2021 ची जनगणना होणार आहे ती अजून या कोरोनामुळे सुरू झालेली नाही भारत सरकारच्या वतीनं, तर त्या जनगणनेमध्ये जातीय जनगणना सुद्धा करा अशी आम्ही सुद्धा मागणी केलेली आहे। महाविकास आघाडी सरकार छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसींना न्याय देईल असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलाय। तर केंद्र सरकारनंच ओबीसींचं आरक्षण घालवल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केलाय। चॅनलवाले विचारतात की तुमच्यावर टीका होत असते, म्हटलं अर्थातच आम्ही सरकारमधला पक्ष आहोत, टीका करणं त्यांचं काम आहे आणि सर्वसामान्य जनतेला मायबाप जनतेला न्याय द्यायचं काम हे महाविकास आघाडी सरकारचं आहे। त्याच्यामुळे न्याय जर कोणी देणार असेल तर तो महाविकास आघाडी माननीय उद्धवजी दादा आणि बाळासाहेब थोरात हेच अर्थातच निर्णय घेतील आणि त्याचे प्रमुख मार्गदर्शक हे माननीय भुजबळ साहेबच असतील हे मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगितलं। आपण घोषणा दिली की ओबीसी जागा हो, राष्ट्रवादीचा धागा हो। धागा म्हणलं की ते कधी सुटू शकतं। दोरखंड म्हणा, सोल म्हणा, मी सोल याच्यासाठी म्हणलं की मराठवाड्यामध्ये माझ्या मातीत त्याला सोल म्हणली जाते, ती सगळ्यात मजबूत असते ते। आणि सोलचा मराठी अर्थ सगळ्यात मजबूत दोरखंड आणि इंग्रजीमध्ये सोलचा अर्थ आत्मा। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ओबीसी एक अपेक्षा। पुढची एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत। संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत। राऊत यांची ही सदिच्छा भेट असल्याचं समजतं आहे, मात्र निश्चितपणे या दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर चर्चा होऊ शकेल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी मेळाव्यानंतर आता संजय राऊत सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत। शरद पवार यांची ते सदिच्छा भेट घेणार आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, काय नेमकी या भेटीमागची माहिती?
शिवसेना नेते संजय राऊत हे सिल्वर ओक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. त्यांची आता त्यांच्यासोबत बैठक सुरू आहे. ही सदिच्छा भेट असल्याचं संजय राऊत यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. उद्या शिवसेना नेते संजय राऊत हे राज्यसभेसाठी चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यासाठी सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र शिवसेनेचा दुसराही उमेदवार रिंगणामध्ये आहे आणि दुसरा उमेदवार म्हणजे राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार हे देखील रिंगणात आहेत आणि त्यांच्यासाठी मतांची बेगमी ही जी काय आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसची कोट्यातून होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची जे आमदारांची मतं आहेत उरलेली ती शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाची असणार आहे. त्या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि एकूणच शिवसेनेचे हे दोन्ही उमेदवार कसे निवडून येतील त्या दृष्टिकोनातून देखील रणनीतीच्या दृष्टिकोनातून देखील एक चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिलकुल उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकलेत हे मी गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार आहे, अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे. आटपाडीच्या बनपूर इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात सदाभाऊ खोत बोलत होते. बारामतीचा ह्यो गडी कसा आला मी मेलो ब्रह्मदेवाला विचारणार आहे. वर गेल्या ह्याच्यात फेरफार कुठलं घातलं तर त्याला एवढा ह्यो गडी हुशार झाला कसा? मला वाटतंय ते ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला. अहो एवढा विलंदर माणूस राजकारणामध्ये कधीही मिळणार नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आता भाजपनं सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मुंबईमध्ये भाजपकडून मोर्चा काढला गेला. यावेळेला आंदोलकांची पोलिसांकडून धरपकडही झाली. मोर्चात सहभागी झालेले भाजपचे नेते प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, गोपीचंद पडळकर यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केलाय. किती दिवस तुम्ही अजून मूर्ख बनवणार आहात? नुसतं केंद्राकडे बोट दाखवून तुम्ही बैठक घेतलेले प्रश्न सुटणार आहे का? बाजूच्या मध्य प्रदेशमध्ये सगळ्या बाबी पूर्ण झाल्यात. त्यांनी त्या ठिकाणी त्यांना ते पॉझिटिव्ह रिझल्ट आला आणि तुम्ही मात्र काहीच करत नाही. आता तुम्ही कोर्टाकडे बोट दाखवतात, कुठे सॉलिसिटरकडे बोट दाखवतात. मला वाटतं असं कुठेही बोट दाखवून चालणार नाही. तुम्ही तुमची जबाबदारी झटकता कामा नये. आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवायचं, मोदीजींकडे बोट दाखवायचं, त्याच्यामुळे तुम्ही तुमची जबाबदारीतून पळ काढू शकणार नाही. ओबीसी समाजावर तुम्ही मोठा अन्याय करतात. आज जर आरक्षण मिळालं नाही तर मला असं वाटतं की ओबीसी समाजावर नेहमीसाठी एक मोठा अन्याय होणार आहे. म्हणून आमची अजूनही मागणी आहे, तुम्ही तात्काळ या गोष्टीला चालना द्या. सगळ्यात तांत्रिक बाजू पूर्ण करा, इम्पेरिकल डाटा द्या आणि ओबीसींना आरक्षण द्या. बोलण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. दादा काय सांगाल तुम्हाला सर्वांना पोलिस कुठे घेऊन गेले होते? काय पुढची प्रक्रिया सुरू आहे? मरीन लाईन्स पोलीस स्टेशनला आम्हा सगळ्यांना घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि तो अदखलपात्र असल्यामुळे जामिनाची आवश्यकता नसल्यामुळे आम्हाला सोडला आहे. आम्हाला शेवटी ह्या सगळ्या आजच्या आंदोलनामधून सरकारपर्यंत ह्या तीव्र भावना पोचवायच्या होत्या. सरकारपर्यंत तीव्र भावना पोहोचवायच्या होत्या. आजचं तुमचं आंदोलन सरकारने दडपलं, तुम्हाला मंत्रालयापर्यंत जाऊ दिलं नाही. पुढची भाजपाची भूमिका काय असणार आहे? आंदोलन दडपलं याचं अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोलीस तुम्हाला एक 5 जणांना मंत्रालयात घेऊन जातो, वडेट्टीवारांना भेटवतो, अजित पवारांना भेटवतो, उद्धवजींना भेटवतो, असं त्यांचा संवादच नव्हता. त्यांचा संवाद असा होता की आम्हाला तुम्हाला अटक करायला, म्हणून अटक करा. तुमच्या सरकारच्या काळामध्ये कोणतंही आंदोलन झालं तर एक शिष्टमंडळ भेटत होतं मुख्यमंत्र्यांना किंवा तत्सम व्यक्तीला, तत्सम मंत्र्यांना. आता असा तुम्हाला काय निरोप कुठल्याही मंत्र्याकडून आलेला आहे का? मुख्यमंत्र्यांकडून निरोप आलेला आहे? मला 2.5 वर्ष झाली, 2.5 वर्ष 1 महिना आमदार होतो. माझी काही उद्धवजींची भेट झाली नाही. मी नुसता आमदार नाही तर 8 खात्यांचा मंत्री होतो आणि महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. तर कुठली गत घेऊन बसलाय ओबीसीच्या डेलिगेशनला उद्धवजी भेटण्याची, ती पद्धत गेली. असं आहे की काही जणांचं एक भाग्य असतं. उद्धवजी ते भाग्य घेऊन जन्माला आले. कुछ भी नहीं करो तो भी लोगों की म्हणजे या सगळ्या पॉलिटिकली भूतांची आवश्यकता आहे, म्हणून मी आहे. हे जमता येतं बघा, तर चाललो मी सगळे धरतो, नको 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 जाऊ नको नको जाऊ. पण एकीकडे दादा तुम्ही सर्व भाजपाचे प्रमुख नेते आंदोलन करतात, तर दुसरीकडे शरद पवार वायवी चव्हाण सेंटरला बैठका घेतात. काय नेमकं चाललंय सरकारचं?
नाही, त्यांची बैठक ही परीक्षेमध्ये नापास झाल्यानंतर त्या मुलाने घरी पोचण्याच्या आधी नापास का झालो याची कारणं लिहून काढायची असतात. मग त्याच्यामध्ये पुन्हा रिचेकिंगला बहुतेक द्यावं लागेल, पेपर माझा नीट तपासला गेला नाही, अशी तो कारणं काढतो. आज बैठक चालली होती की ओबीसी पॉलिटिकल आरक्षण गेलं. मी दाव्याने सांगतो की आता कितीही तुम्ही ट्रिपल टेस्ट करा आणि ट्रिपल टेस्ट करा, या निवडणुकांपुरतं ओबीसी पॉलिटिकल आरक्षण असूच शकणार नाही आहे. कारण मग तुमची जर इच्छा होती तर तुम्ही 31 तारखेचं थांबवात, अजून थांबवा, 31 तारखेचं पुरुष महिला आरक्षण थांबवा. आणि त्यामुळे त्यांना हे माहिती आहे की ओबीसी पॉलिटिकल आरक्षण गेलं. विदाऊट ओबीसी पॉलिटिकल आरक्षण निवडणुका होणार आहेत, लोक दगडं मारणार आहेत. ते दगडं कसे झेलायचे याचं प्लॅनिंग चालू होतं. तर लोक दगडं मारणार हे तुम्ही म्हणताय, मात्र आज आंदोलन हे तुमचं शहरच झालं आहे. ओबीसी समाज हा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात राहतो. ग्रामीण भागामध्ये येत्या काळामध्ये भाजपाची गेल्या काही महिन्यामध्ये 6 विभागांचे 6 रथ निघाले. एकेका छोट्या गावांमध्ये जाऊन ओबीसींचं प्रबोधन केलं गेलं. 2 दिवसापूर्वी सगळ्या जिल्हा केंद्र आणि तालुका केंद्रामध्ये धरणी झाली दिवसभराची. आणि आता हा महाराष्ट्राचा मोर्चा झाला. हे आंदोलन चालू राहील. आमच्या 6 ओबीसी प्रबोधन, ओबीसी पॉलिटिकल आरक्षण प्रबोधन त्या यात्रांनी तर हजारो गावांमध्ये सभा केल्या. आपण या ठिकाणी पाहिलं असेल, हे होते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील. आज आमचं आंदोलन हे शहरात झालेलं आहे, मात्र ग्रामीण भागामध्ये आमचं आंदोलन सुरू आहे आणि येत्या काळात देखील आमचं आंदोलन हे आक्रमकतेने सुरू राहणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, नरिमन पॉइंट, मुंबई. तुमच्या मनातच पाप आहे. तुम्हाला ओबीसी समाजाला आरक्षणच द्यायचं नाहीये आणि त्याच्यामुळे आपण 2.5 वर्ष चालढकल केलीत. तुमच्या जर मनात असतं तर मध्य प्रदेशनी ज्या पद्धतीनं आपण बघाल, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्यांनी अपील फॉर मॉडिफिकेशन केलं, याचिका त्याची दाखल केली, जी सादर करून घेतली कोर्टाने. ट्रिपल टेस्टचा अहवाल सादर केला. त्या ठिकाणी 15 दिवसाची सारी प्रक्रिया आम्ही कशी पूर्ण करणार याची तपशीलवार माहिती कोर्टाला दिली आणि दिलं ना आरक्षण कोर्टाने. मग तुम्हाला अडवलंय कोणी? खासदार नवनीत राणा 28 मेला नागपूरच्या रामनगर इथल्या हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार आहेत. हनुमान चालिसेवरून शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं नवनीत राणा यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या दिवशी नवनीत राणा यांचा नागपूरला हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आहे, त्याच दिवशी त्याच हनुमान मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस देखील महागाईच्या विरोधात हनुमान चालिसा पठण करणार आहे. त्यामुळे येत्या शनिवारी नवनीत राणा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भूमिका मला ते कोण काय करणार आहे त्याच्याबद्दल नाही माहीत, पण या देशावर महागाईचं जे संकट ओढवलेलं आहे ते संकट दूर व्हावं म्हणून मी 28 तारखेला हनुमान चालिसाचं पठण करणार आहे रामनगर मंदिर नागपूर इथे. कारण की त्या मंदिरात मी भाविक आहे. त्या मंदिरात मी वर्षानुवर्ष त्या मंदिरात जात आहे आणि ज्या प्रकारे हे संकट आलेलं आहे, पेट्रोलचं आहे, डिझेलचं आहे, गॅसचं आहे, कडधान्यांचं आहे, रोजगार गेलेला आहे, ह्या करोनाचा मार आहे, या सगळ्यापासून या भारत देशाला मुक्त करावं अशी आमची हनुमंताला साकडं टाकली. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी बघूया. जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला आता थोड्याच वेळात शिक्षा सुनावली जाणार आहे. टेरर फंडिंग प्रकरणी यासिन मलिकला दोषी ठरवण्यात आलेला आहे. NIA कोर्ट आता थोड्याच वेळात यासिन मलिकला शिक्षा सुनावणार आहे. यासिन मलिकनं टेरर फंडिंग केल्याचं कबूल केल्यानंतर आता NIA कोर्ट त्या प्रकरणी यासिन मलिकला नेमकी काय शिक्षा सुनावणार, शिक्षेचं स्वरूप नेमकं कसं असणार हे आता थोड्याच वेळात समजणार आहे. फुटीरतावादी यासिन मलिक हा नेमका कोण आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण त्यावर एक नजर टाकूया. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा यासिन मलिक म्होरक्या आहे. दहशतवादी कारवायांमध्ये यासिन मलिकचा सहभाग वेळोवेळेला उघडकीला आलेला आहे. टेरर फंडिंग प्रकरणी यासिन मलिकला दोषी ठरवण्यात आलेलं आहे. देशद्रोह, दहशतवादी कारवाया, टेरर फंडिंग, दहशतवादी गटाचा सदस्य या अंतर्गत त्याला दोषी ठरवलं गेलंय. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याची कबुली देखील यासिन मलिकनं दिलेली होती.
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जुन्या खताची विक्री नवीन दरात होत असल्याच्या अनेक तक्रारी मिळालेल्या होत्या. शेतकऱ्यांना आवश्यक असलेली खतं मिळत नसल्याच्या तक्रारीवरून जिल्हा परिषद कृती विभागाच्या वतीनं खताच्या दुकानांवर धाडी टाकून तपासणी करण्यात येते. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी हे स्वतः पाहणी करतायत. आताच्या हंगामात खतांचा मुबलक साठा असल्यानं टंचाई होणार नसल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात खताचा तुटवडा निर्माण झालेला आहे, बियाणाचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीच्या तोंडावर अनेक अडचणी येतात. मात्र आता औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानं थेट दुकानामध्ये जाऊन जे आहे खत असतील, खताचा साठा आणि किती विक्री झाली, किती बाकी आहे आणि कशा पद्धतीने विक्री सुरू आहे याची तपासणी सुरू केलेली आहे. आणि बघतोय आपण की थेट दुकानामध्ये जाऊन जी आहे पाहणी सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जुन्या खताची विक्री नवीन दरात होत असल्याच्या सुद्धा काही तक्रारी आलेल्या आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक असलेली खतं मिळत नसल्याच्या तक्रारीवरून जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीनं खताच्या दुकानावर तपासणी करण्यात येत आहे. खताच्या दुकानात जुना आणि नवा साठा किती आहे, खते योग्य भावात विकली जात आहेत की नाही, शेतकऱ्यांना खतासोबत आणखी काही खरेदीचं बंधन घातलं जातं का, याविषयी तपासणी केली जाते. आणि आपण बघू शकतो जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रकाश देशमुख हे स्वतः प्रत्येक दुकानामध्ये जाऊन जी आहे ती पाहणी करतात. नेमका त्यांचा संवाद काय ते आपण बघूया. विचारतात तुम्हाला काय विचार 20-20-0-13 100 आपले 40 बॅग आहेत. NFLचा आहे. सिंगर सुपर फॉस्फेट आहे खेतांचा 273 बॅग आहे. 273 पावडर फॉर्म मधला आहे खेतान. सिंगर सुपर खेतांचा दाणेदार SSP दाणेदार खेतान 199 बॅग. 5च खतं आहेत तुमच्याकडे उपलब्ध सध्या. 15-15-15 20-20-0-13 युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार आणि सिंगल सुपर फॉस्फेट पावडर. बरं, तुमचं गोडाऊन कुठं आहे? म्हणजे याच प्रिमायसेसमध्ये आहे का अंतरावर आहे? बरं, तुमचं बिल बुक पहा जरा. आजची विक्री झालेली पहा. आजचं एकच बिल झालं, एकच दोनच बॅग विकला आज दिवसभरात, फक्त 2. शेतकरी आधार कार्ड आणतात का आता कंपल्सरी? खरीप हंगामाच्या तोंडावर आपण उभे आहोत. तसं हवामान खात्यानं जो अंदाज व्यक्त केलेला आहे, पाऊस वेळेवर सुरू होईल आणि चांगला मान्सून राहील असंही भाकीत हवामान खात्यानं केलेलं आहे. या पार्श्वभूमीवर आता थोडीशी मार्केटमध्ये चहलपहल सुरू झालेली आहे. शेतकरी खरेदीसाठी नसले तरी चौकशीसाठी तरी निदान मोंढ्यामध्ये मार्केटमध्ये यायला लागलेले आहेत. अशा याच्यावर आमचा जो जिल्हा नियंत्रण कक्ष आहे त्या नियंत्रण कक्षाकडे काही शेतकऱ्यांकडून जुन्या दराचं खत आपण, कारण सगळ्यांना माहिती आहे की खताचे दर चालू वर्षामध्ये वाढलेले आहेत, रासायनिक खतांचे दर. पण आपल्याकडं सुदैवानं म्हणजे मागच्या आर्थिक वर्षातला 31 मार्च पूर्वीचा जवळपास 81,000 मेट्रिक टन खत साठा आपल्या जिल्ह्यामध्ये शिल्लक आहे आणि त्याच्यावर जुनीच MRP आहे आणि जुन्याच MRPनं ते खत विक्री होणं बंधनकारक आहे. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. पुढची बातमी बीडमधली आहे. बीड जिल्ह्यातील अतिरिक्त ऊस गाळप प्रश्नासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं माजलगावमध्ये निषेध व्यक्त केला गेलाय. यावेळेला साखर आयुक्त आणि प्रादेशिक सहसंचालक यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून शेतकऱ्यांनी निषेध केलाय. गेवराई तालुक्यातल्या शेतकऱ्यांना ऊसाच्या फडात ऊस पेटवून देत फाशी घेतली, त्याबद्दल दोषी साखर प्रादेशिक सहसंचालक कार्यालय हेच असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. तसंच पुढच्या हंगामात तरी ऊसाच्या नोंदी घ्याव्यात अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. दरम्यान ऊस गाळप राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावं अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आलेली आहे. आणि आता यानंतरची बातमी आहे पाणी चोरीची. बदलापूर शहरातनं वाहणारी उल्हास नदी टँकर माफियांच्या विळख्यात सापडलेली आहे. नदीच्या पाण्याची इथं दिवसाढवळ्यात चोरी सुरू आहे. दिवसाला एकामागोमाग एक असे शेकडो टँकर इथं पाणी चोरीसाठी येत आहेत. मात्र लघु पाटबंधारे आणि संबंधित विभाग याकडे सोयीस्कर डोळेझाक करत आहे. एका टँकरमधून 10 ते 20 हजार लिटर पाणी नेलं जात आहे आणि अशा टँकरच्या असंख्य फेऱ्या या होता आहेत. ही पाणी चोरी रोखण्यासाठी शासनाकडे कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे या अवैध पाणी उपशाला चाप कोण लावणार असा सवाल आता नागरिक विचारतायत.
अंबरनाथच्या चिखलोली धरणाच्या पाण्याची जशी टँकर माफियांकडनं चोरी केली जाते तशीच ही चोरी उल्हास नदीच्या पाण्यातून देखील केली जाते। आता आपण पाहू शकतो की हे उल्हास नदी आहे जी बदलापूर शहरातून वाहणारी आहे आणि उल्हास नदीच्या पात्रामध्ये उतरून हे टँकर माफिया राजरोसपणे शेकडो टँकर इथे भरत असतात आणि अशा प्रकारची चोरी ही दरवर्षी उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये सुरू असते। टँकर माफिया याच्यातून बक्कळ पैसा कमवतात। नागरिकांना असेल, इमारतींना असेल हे पाणी पुरवलं जातं, मात्र प्रशासनाचा कोणताही सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात नाही आहे यांना अडवण्यासाठी आणि त्याच्यामुळे या टँकर माफियांचं फावतं आणि राजरोसपणे या नदीतलं पाणी उचलून ते हजारो रुपयांच्या किमतींना उन्हाळ्याच्या सीझनमध्ये विकत असतात। त्याच्यामुळे चिखलोली धरणातील टँकर माफियांची पाणी चोरी आपण उघड केल्यानंतर आता उल्हास नदीत देखील टँकर माफियांनी हैदोस घातलेला आहे आणि या पाणी चोरीच्या माध्यमातून हजारो रुपये दिवसांना कमवले जात आहेत। त्यामुळे संबंधित प्रशासन यांचा बंदोबस्त करणार आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर, उल्हास नदी। नाशिकमधल्या काही गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। नाशिकमधल्या हिरिडपाडा गावात भीषण पाणी टंचाई आहे। पाणी मिळवण्यासाठी गावकऱ्यांना जीवाची बाजी लावावी लागते। खोल विहिरीत उतरून गावकऱ्यांना पाणी काढावं लागतंय, मात्र इतकं करून सुद्धा त्यांच्या हाती हंडाभर स्वच्छ पाणी सुद्धा लागत नाहीये। गावातल्या महिला रात्रीपासून अनेक किलोमीटर चालत जाऊन पाणी भरण्याचा प्रयत्न करत असतात। या पाणी टंचाईमुळे गावातल्या मुलांची लग्न जमत नाहीयेत। सामाजिक प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आहेत। त्यामुळे सरकारनं पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे। पानी की बहुत बुरी हालत है इधर। सुबह से लेके बावड़ी पे आ जाते हैं पानी के वास्ते, और बावड़ी भी इतनी नीचे पानी है कि उसमें से पानी निकलना भी बहुत मुसीबत आती है। ना आम्ही 3-3, 4-4 वाजेपर्यंत झोपजो नाही। पाणी भेटला तर वेळेवर आम्हाला देता नाही। एवढे बायाचा झुंबडा पडतो, भांडणा होऊन जाता। मग आम्हाला ना काहीतरी पाणीची सोय करा, आमच्यासाठी पाणी द्या। तुम्ही बघितलं ना आमचा हाल काय चाललं असं। मग आम्हाला ना तुम्ही पाणीची सोय करा, टँकर मागवा, काहीतरी तुम्ही मदत द्या आम्हाला। हंड घेवत नाही आम्हाला, कुठे बी पाण्याची सोय नाही आमच्या गावामध्ये। आमच्या विहिरीमध्ये बी पाणी नाही, उतरून कसं तरी एवढं भरावं लागतं। रात्रीपासून 1-2 वाजेपासून भरावं लागतं। भरला तर हंड बी घेवत नाही ना आम्हाला, मोठा हाल झालाय। काय कारण? सिंधुदुर्गातल्या तारकर्ली इथं झालेल्या बोट दुर्घटनेनं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पर्यटन स्थळांवर सुरक्षेबाबत नेमकी किती काळजी घेतली जाते, सुरक्षेचे सगळे मापदंड पाळले जातात का, असा महत्त्वाचा सवाल आता उपस्थित होतोय। नियमांकडे डोळेझाक करून सुरक्षेबाबत केलेली बेपर्वाईच पर्यटकांच्या जीवावर बेततीये। आणि आमच्या या विशेष मोहिमेतनं आता आम्ही आढावा घेणार आहोत राज्यातली पर्यटन स्थळं नेमकी किती सुरक्षित आहेत याचा। तारकर्ली इथं बोट दुर्घटना घडून 2 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि ही घटना ताजी असतानाच वेंगुर्ला तालुक्यातल्या शिरोडा वेळागर समुद्रात एक जण बुडाला असून त्याचा शोध सध्या सुरू आहे। सुनील गावकर असं या 40 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे। ही व्यक्ती त्याच्या मित्रांसोबत समुद्रकिनारी फिरायला गेलेले होते आणि यावेळेला समुद्रात डुंबण्याचा आनंद लुटत असताना ही व्यक्ती बुडालेली आहे। मात्र समुद्राला उधाण असल्यानं आता सध्या शोध कार्यात अडचणी येत आहे। गुहागरमध्ये देखील निसर्गरम्य वातावरणात लांबलचक असलेल्या समुद्र किनाऱ्यावर हजारोंच्या संख्येनं पर्यटक येत असतात। मात्र या किनारपट्टीवर सुरक्षा रक्षकच नसल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा नेहमीच उपस्थित होत असतो। गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरील असलेली जेट्टी तोडून टाकल्यामुळे त्या ठिकाणी जेट्टीचा शिल्लक राहिलेला भाग पर्यटकांसाठी अतिशय धोकादायक बनलाय। मात्र या ठिकाणी स्थानिक प्रशासन किंवा पोलीस उपस्थित नसल्यामुळे तुटलेल्या जेट्टीवर जाण्याचा अतिरेक काही पर्यटक करताना दिसतात। पर्यटकांची सुरक्षा कशा पद्धतीनं वाऱ्यावर आहे याचीच माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। 20 जानेवारी 2022ला नागपूर गोसेखुर्द बॅकवॉटर इथं एका महिलेचा मृत्यू झालेला होता।
त्यानंतर 24 सप्टेंबर 2021ला अमरावतीत बोट उलटून 11 जण बुडालेले होते. मार्च 2020ला उकाई धरणात बोट बुडालेली होती, ज्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला होता. 16 एप्रिल 2020ला मढ इथं बोट उलटलेली होती आणि 3 जणांचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर 20 एप्रिल 2019ला नळदुर्ग किल्ल्यात बोट उलटून 3 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर पावसासंदर्भातल्या बातम्या बघूया. गडचिरोली जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी सिरोंचा तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. या दरम्यान अनेक घरं पडलेली असून अनेकांचे संसार उघड्यावर आलेत. दैनंदिन रोजगारीवर जीवन जगणाऱ्यांमध्ये कुणाच्या घरावरचे पत्रे उडालेत, कुणाच्या घराच्या भिंती पडलेल्या आहेत. अनेकांची भांडी उडून रस्त्यावर सुद्धा पडली. दरम्यान या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. सिरोंचा तालुक्याला काल वादळी वारा आणि पावसाने झोडपून काढलं. चक्रीवादळ भयानक होतं. अर्ध्या तासामध्ये अनेकांच्या संसाराचं पूर्णपणे होत्याचं नव्हतं झालं. मी ज्या घरात आहे या घराची परिस्थिती बघू शकता. काल अर्ध्या तासामध्ये हा पूर्ण संसार उद्ध्वस्त झालेला आहे. हा जो घर आहे या घराची अवस्था काय आहे, सगळं साहित्य विखुरलेलं आहे. घरावरचे पत्रे उडून त्या ठिकाणी जाऊन पडले. संपूर्ण संसार उघड्यावर आलेला आहे. ही परिस्थिती एकूणच म्हणजे जे दैनंदिन कमाईवर जगतात अशांसाठी वेदनादायी आहे. घराची अवस्था बघा. टीव्ही कशा पद्धतीने या ठिकाणी कोपऱ्यात पडून आहे. इतर सगळं साहित्य म्हणजे स्वयंपाक कुठे करायचा, राहायचा कुठं असा प्रश्न यांच्या समोर आहे. आणि ही अवस्था या भागातल्या अनेक घरांची झालेली आहे, जे अर्ध्या तासामध्ये पूर्णपणे या भागातला एक पेट्रोल पंपची अवस्था आपण बघितली होती, कशा पद्धतीनं पूर्णपणे हालत होता. अशा पद्धतीनं अनेक घरांची ही अवस्था झालेली आहे. पत्रे उडाले आहेत किंवा ताळाचे जे हे टाकलेले होते ते सुद्धा उडालेले आहेत. अनेक ठिकाणी भिंती कोलमडून पडलेल्या आहेत. ही परिस्थिती असं चक्रीवादळ या लोकांनी कधीच अनुभवलं नव्हतं आणि त्यामुळे आता त्यांना राहायचं कुठं हा त्याच्यासमोर मोठा प्रश्न आहे. आपल्यासोबत नागरिक त्यांना विचारूया, कसं नुकसान झालं या भागातल्या लोकांचं. चक्रीवादळ आलं अर्ध्या तासामध्ये पूर्ण घरातच नाश झालाय. कारण संसार पूर्ण वाढवावा लागलाय. आता काय करावं या काही परिस्थिती बघून राहावं कुठे, खावं कुठे, स्वयंपाक कुठे, घरात झोपायला जागा नाही. पूर्ण वरचे छप्पर पूर्ण ओढून गेलेले आहे. पूर्ण घर वादळ इतका जोरात आला तर त्याला डोळ्यांनी पाहता येत नव्हतं. असं जाऊन लपण्यासाठी. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. मावळात तब्बल 50 वर्षांनी ऑलिम्पिकवीर मारुती आडकर यांच्यानंतर दुसरा आंतरराष्ट्रीय मल्ल भारताचं नाव मोठं करण्यासाठी सज्ज झालेला आहे. सडवली गावचा हा युवा मल्ल 17 वर्षांखालील कुमार एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवडला गेलाय. चला त्याची भेट घेऊया. मावळ तालुक्यातल्या सडवली गावात राहणारा हा मल्ल प्रतीक देशमुख 17 वर्षांखालील कुमार एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी नवी दिल्लीमध्ये झालेल्या निवड प्रक्रियेत प्रतीकची निवड झाली आहे. त्यात 125 किलो वजनी गटात प्रतीक भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. 19 ते 26 जून दरम्यान ही स्पर्धा बिस्किक, किर्गिझिस्तान इथं होणार आहे. प्रतीकने दिल्ली, पंजाब आणि हरियाणातल्या मल्लांना हरवत आपलं स्पर्धेतलं स्थान बळकट केलंय. प्रतीकच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकूया. प्रतीकनं आतापर्यंत एकूण 6 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलाय. या स्पर्धांमध्ये त्यानं 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली आहे. राजस्थानमध्ये झालेल्या सब ज्युनियर स्पर्धेत 92 किलो वजनी गटात त्यानं सुवर्ण पदक पटकावलं. दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 85 किलो वजनी गटात त्यानं रौप्य पदक पटकावलं. तर आसाममधल्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेतही त्यानं रौप्य पदक मिळवलं. तर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 110 किलो वजनी गटात त्यानं कांस्य पदकाची कमाई केली. रौप्य, कांस्य, 4था कांस्य त्यांचे जे ट्रायल होते. नंतर कोचेसने माझी तयारी करून घेतली. त्याचा अभ्यास केला 1 महिना आणि नंतर नाही काय चुकतंय त्या डावावर, कोणचा डावावर वीक आहे, कोणचा डावावर वीक नाही, त्याची प्रॅक्टिस करून घेतली. आणि नंतर दिल्ली येथे झालेल्या मी त्याच स्वर्ण पदकाच्या प्लेअरला हरवून माझी निवड झाली. प्रतीक पुण्यातल्या सह्याद्री कुस्ती संकुल इथं विजय बराटे, संदीप पठारे आणि किशोर नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवतोय. आम्हाला प्रतीकचा अभिमान असल्याचं त्याचे वस्ताद सांगतात.
गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये सह्याद्री कुस्ती संकुलला टोटल. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. जम्मू काश्मीरमधला फुटीरतावादी नेता यासिन मलिकला आता थोड्याच वेळात शिक्षा सुनावली जाणार आहे. टेरर फंडिंग प्रकरणी यासिन मलिकला दोषी ठरवलं गेलेलं आहे. NIA कोर्ट थोड्याच वेळात यासिन मलिकला शिक्षा सुनावणार आहे. टेरर फंडिंग केल्याची कबुली यासिन मलिकनं दिलेली होती. यासिन मलिकला आता शिक्षा सुनावली जाणार आहे. मात्र श्रीनगरमध्ये सध्या मोठी दगडफेक सुरू असल्याचं समोर येत आहे. निर्णयापूर्वीच ही दगडफेक झाल्याचं समोर येत आहे. NIA कोर्ट यासिन मलिकला थोड्याच वेळात शिक्षा सुनावणार आहे. मात्र त्याआधी श्रीनगरमध्ये दगडफेक सुरू असल्याची माहिती मिळतेय. NIA कोर्ट यासिन मलिकला आता थोड्याच वेळात शिक्षा सुनावणार आहे. मात्र त्याआधी श्रीनगरमध्ये मोठी दगडफेक झाल्याची बातमी आहे. कोर्टानं शिक्षेसंदर्भातला निर्णय सुनावण्याआधीच दगडफेकीचे प्रकार घडल्याचं समोर येत आहे. कोर्ट यासिन मलिकला नेमकी काय शिक्षा सुनावणार याचीच आता उत्सुकता आहे. टेरर फंडिंग प्रकरणी यासिन मलिकला याआधीच दोषी ठरवलं गेलेलं आहे. आपण टेरर फंडिंग केल्याची कबुली सुद्धा यासिन मलिकनं याआधीच दिलेली आहे आणि त्यामुळे आता त्याला नेमकी काय शिक्षा सुनावली जाणार, NIA कोर्ट यासिन मलिकला काय शिक्षा सुनावणार याचीच सध्या वाट पाहिली जाते. मात्र कोर्ट यासिन मलिकला शिक्षा सुनावण्याआधी श्रीनगरमध्ये दगडफेक झाल्याचा प्रकार समोर येतोय. टेरर फंडिंग प्रकरणी यासिन मलिकला दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि NIA कोर्ट थोड्याच वेळात यासिन मलिकला शिक्षा सुनावणार आहे. मात्र तत्पूर्वी श्रीनगरमध्ये दगडफेक झाल्याचं समोर येत आहे. याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. अशोक पंडित आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरनं. अशोकजी, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. टेरर फंडिंग प्रकरणी यासिन मलिकला NIA कोर्ट थोड्याच वेळात शिक्षा सुनावणार आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. देखिए, मैं बहुत ही आभारी हूं जुडिशरी का, लोगों का, कि यासिन मलिक को फांसी के नजदीक तक लाके खड़ा कर दिया. यासिन मलिक एक टेररिस्ट है. उसने कई लोगों की जानें ली हैं, बहुत लोगों के बलात्कार किए हैं. हाँ. और मेरी पूरी की पूरी कौम को, कम्युनिटी को, कश्मीरी पंडितों को निर्वासन और जेनोसाइड में धकेल दिया. हाँ. तो हम सब इसी इंतजार में हैं कि कब ये सजा सुनाई जाए और हमारे दिल को तसल्ली मिले. और मैं सिर्फ यासिन मलिक को नहीं, हाँ. यासिन मलिक के जितने भी सपोर्टर्स हैं, हाँ. जो कॉल सूडो सेकुलर्स, जैसे कुलदीप नैयर साहब थे या अरुंधति रॉय है, जितने भी सपोर्टर्स हैं यासिन मलिक के, उन सबको अंडर टेरर लॉज जो है वो ट्राई करना चाहिए. क्योंकि ये देश के खिलाफ इन्होंने लड़ाई की है, इन्होंने हमारे डेमोक्रेसी के खिलाफ लड़ाई की है, इन्होंने एक आम आदमी के खिलाफ लड़ाई की है. बहुत लोगों की राइट टू लिव को इन्होंने छीन लिया है. हाँ हाँ. तो ये बहुत ही अहम दिन है आज का. और आज का दिन डिसाइड करेगा कि हमारे कंट्री में टेररिज्म के खिलाफ कितनी बड़ी लड़ाई हम लोग लड़ रहे हैं. अशोक जी, काय शिक्षा व्हावी असं वाटतं? हमारा दिल तो हमको तसल्ली, हम क्योंकि हम विक्टिम है यासिन मलिक के, जब तक इसको फांसी नहीं मिलेगी तब तक हमको तसल्ली नहीं होगी. ये हैंग एंड टू डेथ ही सुनना चाहते हैं, हमारे कान वही सुनना चाहते हैं, क्योंकि ये जिम्मेदार है, ये जिम्मेवार है बहुत लोगों की मौतों का. तो अगर मौतों का जिम्मेवार ये है तो इसको भी मौत की ही सजा मिलनी चाहिए. लाइफ इम्प्रिजनमेंट से हमको तसल्ली नहीं मिलेगी. हमारे लिए एक ही बात है, जेल में वैसे भी था और लाइफ में रहे या कुछ रहे. अब जब राजीव गांधी के किलर छोड़े जा सकते हैं इतने सालों के बाद, तो ये भी बहुत सालों के बाद छोड़ा जाएगा. तो हमें भरोसा
तभी होगा। हमें लगता है कि हमारी तसल्ली हम 3.5-4 लाख कश्मीरी पंडित जो है, पुलिस ऑफिसर जो है, और आम नागरिक जो है कश्मीर का, उसको तसल्ली तब मिलेगी जब यासीन मलिक जो सिंबल है टेररिज्म का, जो सिंबल है मौतों का, जो सिंबल ही वो मौत का सौदागर है, इसीलिए उसको जब तक लटकाएंगे नहीं आप मौत तक, तब तक मुझे नहीं लगता है की शांती हम लोग को मिलेगी। बिलकुल. अशोकजी, आपण आणि इतर काही सामाजिक कार्यकर्ते या सगळ्या संदर्भात गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं आवाज उठवत होतात. समाधान वाटतंय आता काहीसं? बिल्कुल, यहाँ तक तो पहुंचा ही है, ये एक चीजों में डर तो पहुंचा है। ये बहुत पहले हो जाना चाहिए था। तो ये तो अभी केस जजमेंट जो आ रहा है वो टेरर फंडिंग का है। इसके बाद तो टेररिस्ट का केस है, तो टेरर फंडिंग भी टेररिस्ट ही करता है। अगर आप फंड कर रहे हो टेररिज्म को और आप पैसा दे रहे हो टेररिज्म को, तो वो भी टेररिस्ट ही हुआ। तो टेरर फंडिंग केस में कोई ज्यादा डिफरेंस नहीं होना चाहिए। ये टेररिस्ट है, इसने मारा और इसे खुद एक्सेप्ट किया है कि मैंने इतने लोगों को मारा है, मैंने इतने लोगों का कत्ल किया है, मैंने इतने लोगों की जानें ली हैं। ही इज अ रेपिस्ट, ही इज अ किलर एंड ही इज अ हार्डकोर टेररिस्ट। तो उसका जो मकसद है वो देश में लोगों को, आम लोगों को मारने का था और देश में एक किस्म की अराजकता फैलाने का इसका काम था। ये पाकिस्तान का एजेंट है, ये पाकिस्तान के लिए यहाँ पर काम करता है और पाकिस्तान ने ही इसको शय दी है, पाकिस्तान ने ही इसको फंड किया है। तो ऐसे लोगों का जिंदा रहना जो है वो देश के लिए बहुत ही हानिकारक है। अशोकजी, पण निर्णय सुनावण्याआधी काश्मीरमध्ये, श्रीनगरमध्ये खास करून स्टोन पेल्टिंग झालंय, दगडफेकीचा प्रकार घडलेला आहे. या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया द्यावीशी वाटते? देखिए क्या है, आप ये जो छुटपुट 15-20 लोग बाहर निकले रोड पे, ये कुछ भी नहीं है। यासीन मलिक, आप 1 साल 2 साल 2-2.5 साल पहले अगर यासीन मलिक को अरेस्ट भी करते थे, पुलिस वाले उसके घर आते थे, तो पूरा कश्मीर जल जाता था। तो ये 20-25 लोग जो सड़क पे आए, इनको सीरियसली नहीं ले, हम ज्यादा बेटर है। क्योंकि जिस तरीके से होता था वैसा नहीं है। क्योंकि आर्मी ने और पुलिस ने और वहां की सरकार ने एकदम बिल्कुल बाकायदा ग्राउंड लेवल पे पकड़ के रखा हुआ है इन पूरे वहां के जो इसके सपोर्टर्स हैं। ये बहुत ही छुटपुट लोग हैं, इसको ज्यादा सीरियसली लेना भी नहीं चाहिए और हमें ज्यादा फिक्र भी नहीं करनी चाहिए इसकी। क्योंकि राज जो है वहां पे, क्योंकि राज जो है वहां पर महबूबा मुफ्ती का नहीं है, वहां पर फारूक अब्दुल्ला का राज नहीं है, वहां पर कांग्रेस का राज नहीं है, वहां राज ऐसे लोगों का है जो देश प्रेमी है। तो ये सब चीजें होने देंगे ही नहीं। बरोबर. अशोकजी, काही जणांनी यासीन मलिकच्या समर्थनार्थ ट्विट सुद्धा केलेली आहे. शाहिद आफ्रिदी, अब्दुल बासिद अशी काही नावं समोर येताना दिसत आहेत. पाकिस्तानमधनं समर्थन यासीन मलिकला जास्त गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मिळालेलं आहे, जेव्हापासून ही केस सुरू झाली आहे. त्याबद्दल नेमकं काय प्रतिक्रिया द्यावीशी वाटते? मैं तो चाहता हूं कि ये सवाल वो पाकिस्तानी सपोर्टर्स को पूछना चाहिए जो चाहते हैं कि पाकिस्तान के साथ क्रिकेट मैच होनी चाहिए इस देश में। ये देश में बहुत सारे ऐसे जीव हैं जो चाहते हैं कि हिंदुस्तान और पाकिस्तान के बीच में क्रिकेट मैच खेलना चाहिए। देखिए, पाकिस्तान के लोग, चाहे शाहिद अफरीदी हो चाहे कोई भी हो, वो एक टेरर कंट्री को बिलोंग करते हैं। एक टेररिज्म जहां पर पनपता है, पैदा होता है, बढ़ता है, जहां पर पनपाया जाता है, वो पाकिस्तान है। पाकिस्तान इज अ टेरर नेशन। तो वहां के लोग तो सपोर्ट करेंगे क्योंकि वो इनके दामाद हैं, वो इनके भाई भतीजे हैं, वो तो सपोर्ट करेंगे क्योंकि इनकी वो हार है कि हमारे घर के आदमी को, एक टेररिस्ट को मारा जा रहा है या उसके अगेंस्ट एक्शन लिया जा रहा है। तो ये तो कोई भी कंट्री करेगी ना। ये अभी तक अगर यासीन मलिक इजराइल में होता तो इसकी 6ठी जनरेशन में ही पैदा होती अब तक। ये तो हमारा देश है जो डेमोक्रेसी में बिलीव करता है, जो कसब जैसे टेररिस्ट को भी सुनता है। इससे यासीन मलिक को इतने दिन सुना है, इनको तो हक भी नहीं है जीने का। इतनी देर तक जीते हैं, वो भी हमारे देश का बहुत बड़ा बड़प्पन है और इनको मुफ्त में जेल में खिलाते हैं। इससे जब हम लोगों को मारा, हमसे पूछ के तो नहीं मारा ना कि तुम लोग जीना चाहते हो कि नहीं चाहते हो, तुम लोग मरना चाहते हो क्या। इससे तो हमारे पूछे बगैर हमारे कश्मीरी पंडितों की जाने लिए हैं, हम लोग को मारा है। सिक्योरिटी फोर्सेस को लोगों को इसने मार के हत्याएं की हैं और पता नहीं कितने हजारों की तादाद में इसने लोगों को मारा हुआ है वहां पे। बरं, अशोकजी, आणखीन एक प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न आहे. इतर जे फुटीरतावादी, जे सेपरेटिस्ट आहेत सध्या काश्मीरमधले, त्यांच्यासोबत सुद्धा असंच शासन व्हायला हवं असं वाटतं किंवा त्या संदर्भात कडक पावलं उचलायला हवीत असं वाटतं? देखिए, वैसा हो भी रहा है। आप देखिए, रोज 5-5, 6-6, 7-7 की जा रही है। और ये जो एरिया है, ये थोड़ी दूरी पर मायसूमा का एरिया है जहाँ पे रेजिडेंस है मोहम्मद यासीन मलिक की। लेकिन सुबह से यहाँ पे दुकानें बंद थी, चाहे वो लाल चौक हो, मायसूमा हो, डाउनटाउन के कुछ एरियाज हो, गाँव कदल का एरिया हो। जी तर आपण ही दृश्य पाहतो आहोत सध्या श्रीनगरमधली. यासीन मलिक
याला NIA कोर्ट थोड्याच वेळात शिक्षा सुनावणार आहे। मात्र तत्पूर्वी दगडफेकीचे प्रकार श्रीनगरमध्ये घडलेले आहेत। आपण पाहतो आहोत ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर। भारतीय लष्कर त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करून आहे। ड्रोनच्या सहाय्याने इथल्या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे। आपण त्याचीच ही दृश्य सध्या पाहतो आहोत। दगडफेकीचे हे सगळे प्रकार थांबवले जावे त्या अनुषंगाने कुछ महिलाएं सुबह भी निकली थी और उन्होंने अंदर प्रोटेस्ट किया था। वो डिमांड कर रहे थे कि यासीन मलिक को रिलीज किया जाए। दुकानें, जैसा मैंने कहा, फिर से मैं दिखाना चाहूँगा, ये लाल चौक का एरिया और यहाँ पे आप देख सकते हैं दुकानें बंद हैं, लेकिन हर जगह पे CRPF और पुलिस तैनात है। यहाँ पे भी अगर आप नज़र दौड़ेंगे देख सकते हैं आप किस तरीके से गाड़ियाँ जो हैं CRPF या पुलिस की रवां दवा है और सिचुएशन पर नज़र बनाई रखी जा रही है। और थोड़ा सा जो है लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन ये कहा जा सकता है कि बड़ी क्रिटिकल है यहाँ पे। और माइसुमा में जो लोग निकले थे, जो सपोर्टर निकले हैं यासीन मलिक के, वो नारेबाजी कर रहे हैं। उन पे जो है अभी निगरानी रखी जा रही है। जैसा आपने कहा, ड्रोन कैमरा का इस्तेमाल जो है लगातार CRPF और पुलिस कर रही है ताकि सिचुएशन पे जो है वो नज़र रखी जाए, कहीं सिचुएशन जो है वो डीरियल ना हो जाए, क्योंकि यहाँ पे सिचुएशन खासतौर से लॉ एंड ऑर्डर एक बड़ा चैलेंज रहता है। अब ये नहीं मालूम कि क्या फैसला सुनाया जाएगा और उसके बाद यहाँ पे किस तरीके के हालात रहेंगे। मैं पूरा दिखाना चाहूँगा। ये लाल चौक का घंटाघर का एरिया है। यहाँ पे दुकानें बंद हैं, माइसुमा में दुकानें बंद हैं, गाँव कदल एरिया में दुकानें बंद हैं और हर किसी को यहाँ इंतजार है कि क्या फैसला कोर्ट सुनाती है। हालांकि आपको मालूम है कि 3:30 बजे फैसला आना था, पनिशमेंट का फैसला आना था, क्वांटम ऑफ पनिशमेंट का आना था, लेकिन अभी वो डिले किया गया। जिस तरीके से एचएम बता रहे थे कि अभी कोर्ट में लाया गया है यासीन मलिक को और अब फैसला सुनाया जाएगा। किस तरीके की सज़ा सुनाई जाएगी ये देखना होगा, लेकिन सुरक्षा के सख्त इंतजाम किए गए हैं ताकि कहीं लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन ना बिगड़े। मैं आपको ये दृश्य जो आप देख रहे हैं, ये लाल चौक का इर्द गिर्द का एरिया है। आमचे श्रीनगरमधले प्रतिनिधी तिथल्या सध्याच्या स्थितीविषयीची ही माहिती न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत होते। जी माहिती आतापर्यंत आपल्यापर्यंत येते त्यानुसार यासीन मलिकला आता कोर्ट रूम मध्ये आणलं गेलेलं आहे। NIA कोर्ट थोड्याच वेळात कैसे उन आरोपों को सिद्ध किया गया है और अब हमें लगता है कि शायद कुछ हलचल हो रही, क्योंकि कोर्ट रूम के अंदर हम नहीं जा सकते। तो अब यासीन मलिक को शायद इसी रास्ते से बाहर लाया जाए। तो ये मंजर हम दिखाना चाहेंगे कि कोर्ट रूम के बाहर किस तरह की पाबंदी लगी हुई है, किसी को भी आने जाने की इजाज़त नहीं है और जो प्रक्रिया है कोर्ट रूम की वो इस वक्त चल रही है, जहाँ पर जो आरोप लगाए गए हैं पर उसने क्या क्या काम किया, कि टेरर फंडिंग को किस तरह से अंजाम दिया और उसके लिए क्या सबूत NIA की तरफ से इकट्ठा किए गए हैं जो कोर्ट में पेश किए गए। इसकी एक समरी जो है वो अदालत पढ़कर सुनाएगी और उसके बाद जो भी सज़ा का मियाद होता है, जो सज़ा उसको देनी है, वो कोर्ट सुनाएगा। इसमें ये कहा जा रहा है कि जिस तरह के आरोप लगे हैं उसमें उम्र कैद से लेकर फांसी तक की सज़ा हो सकती है। NIA की तरफ से ये मांग की गई है कि जो संगीन जुर्म को अंजाम दिया है यासीन मलिक ने, क्योंकि टेरर फंडिंग एक ऐसी चीज़ है जिससे आप पैसा मुहैया कराते हैं आतंकी गतिविधियों को अंजाम देने के लिए, तो ये एक बहुत ही संगीन जुर्म है। इसलिए उसको ज़्यादा से ज़्यादा जो सज़ा है इसमें इन धाराओं के तहत ज़्यादा से ज़्यादा सज़ा मौत की सज़ा होती है, उसकी मांग NIA की तरफ से की गई है। यासीन मलिक ने अपने बचाव में कुछ बातें कही हैं। अब देखना है कि कोर्ट उसको कितना तवज्जो देता है और उसके बाद अब से थोड़ी देर में हमें ये पता चल जाएगा कि क्या सजा दी गई। इसी रास्ते से लेकर जाया जाएगा, दरवाजा गेट। आणि या महत्त्वाच्या बातमीवर आपली नजर असणारच आहे, कारण आता थोड्याच वेळात यासीन मलिकला NIA कोर्ट शिक्षा सुनावणार आहे। काय नेमकं शिक्षेचं स्वरूप असेल याचीच उत्सुकता आता लागलेली आहे। मात्र तत्पूर्वी आपण ही दृश्य पाहतो आहोत। श्रीनगरमधली दृश्य आहेत। दगडफेकीचे प्रकार तिथं घडलेले आहेत। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। एका ब्रेकसाठी आपण थांबूया। बघत रहा न्यूज 18 लोकमत। आणि आताची महत्त्वाची बातमी, यासीन मलिकला आता थोड्याच वेळात शिक्षा सुनावली जाणार आहे। यासीन मलिकला कोर्ट रूम मध्ये आणलं गेलेलं आहे आणि आता NIA कोर्ट टेरर फंडिंग संदर्भात यासीन मलिकला थोड्याच वेळात शिक्षा सुनावणार आहे। या महत्त्वाच्या बातमीवर आपलं लक्ष असणारच आहे। मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। नमस्कार।